राज्य सरकार आज विधिमंडळामध्ये मांडणार बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सादर केलं जनसुरक्षा विधेयक समितीचा प्रतिवृत्त। विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष। कर्नाक पुलाचं नाव आता सिंदूर पूल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन होणार। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची भेट। सुनील प्रभूंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर शिंदेंनी निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली। राज्य अडचणीत असल्याचा विरोधकांचा अपप्रचार, पण तसं काही नाही। विधानसभेत अजित पवारांचं विधान, आम्ही अनुभवी आहोत, मार्ग कसा काढायचा ते आम्हाला माहिती आहे। अजितदादांचे विरोधकांना उत्तर। पुणे एपीएमसीमध्ये अजित पवारांची मनिता गँग। मार्केट यार्डमध्ये अंमली पदार्थ मिळतात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा आरोप। ठाण्यामधल्या समस्यांवरून गुलाबराव पाटील आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये कलगीतुरे रंगले। ठाण्यासाठी शिंदेंनी मोदी शहांकडून मोठा निधी आणावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी, तर आव्हाड 7 ते 8 टर्म आमदार, मग समस्या का सोडवल्या नाहीत, गुलाबराव पाटलांचा सवाल।